विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी सुकेशनी गावंडे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। ग्रामपंचायत गुंज येथे पाण्याचा प्रश्न ऐरणीवर, ग्रामस्थांना पाणी मिळेना प्यायला। गुंज महागाव। ग्रामपंचायत गुंज तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या ठिकाणी पाण्याचा प्रश्न का सुटता सुटेना। गेल्या अनेक दिवसापासून पाण्याचा तुटवडा जाणवत आहे। गेले 3-3, 4-4 दिवस पाणी काय सुटता सुटेना। नागरिकांची मात्र हेळसांड होताना दिसत आहे। राजकीय पुढाऱ्यांनी मात्र पाठ फिरवल्याचेही दिसत आहे। मतदानाच्या वेळी राजकीय पुढारी दारोदारी मतांचा जोगावा मागणारे आज सर्वसामान्यांच्या पाण्याच्या प्रश्नासाठी मात्र कुठेही आवाज उठवताना दिसत नाहीत। मतदान आलं की या राजकीय पुढाऱ्यांना मात्र सर्वसामान्य जनता फक्त दिसते। ही मात्र शोकांतिका आहे। पुढारी मात्र फक्त राजकीय हव्याशा स्वार्थापोटी जनतेला जवळ करायचं आणि मतदान घडवून घ्यायचं काम झालं की जनतेला मात्र वाऱ्यावर सोडायचं अशी अवस्था गुंज गावात दिसत आहे। माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठे मूलभूत घटक म्हणजे पाणी हा घटक आहे, परंतु हेच पाणी आज मतदार राजाला गेले 5-5 दिवस प्यायला मिळत नाही। ही त्या मतदार राजाची चूक तर नव्हे ना, कारण आपण ज्या प्रतिनिधींना आणि आपण ज्यांना मतदान केले आज त्यांना आपल्या प्रलंबित प्रश्नांकडे डोकवायला वेळ नाही। ही गुंज भागातील मतदार राजाची शोकांतिका असे म्हणायला काही वाव नाही। या सर्व प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रीय भीम पॅंथर सेनाचे तालुका सचिव सोमनाथ मट्टे यांनी या पाण्याचा प्रश्न संदर्भात जाब विचारण्याचं काम केले, परंतु त्यांचा देखील आवाज दाबण्यात येत आहे असे सोमनाथ मट्टे यांनी सांगितले। व सोमनाथ मट्टे यांच्या प्रयत्नाला यश येईल का व पाणी प्रश्न सुटेल का, सर्वसामान्यांना प्यायला पाणी मिळेल का, हा येणारा काळच ठरवेल। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।